वर्धा जिल्ह्याला सतत 5 दिवसापासून अतिवृष्टीचा जो फटका आहे हा फटका बसतोय आणि आपण सध्या सेलू तालुक्यातील कोलगाव या परिसरामध्ये आहोत। कोलगाव परिसरातल्या या शेतशिवारात जर पाहिलं तर पाणीच पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। सोयाबीन, कपाशी यासारखे खरीप हंगामातले जे पिकं आहेत हे शेतकऱ्याने मोठ्या उमेदीने लावले, पण याच अतिवृष्टीमुळे या दोन्ही पिकांना जो आहे हा मोठ्या प्रमाणात फटका बसला। पाहू शकतो आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी शेतात पाणी साचलेलं आहे। होत्याचं नव्हतं झाल्याचं चित्र जे आहे या शेतात दिसून येतं आणि शेतकऱ्यांना केलेली जी मेहनत असेल, त्यांना केलेला उत्पादन खर्च असेल तोही याच्यातून भरून निघू शकत नाही, अशी एकूण परिस्थिती आहे। याच परिसरामध्ये जर पाहिलं तर गेल्या काही वर्षात अब्दुल सत्तार जे कृषी मंत्री होते ते या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाहणी केली होती, मोठ्या प्रमाणात आश्वासनं दिली होती। आपल्यासोबत काही शेतकरी आहे, आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीनं या संपूर्ण ठिकाणी अतिवृष्टी झाली, काय नुकसान झालं आणि काय तुमची मागणी आहे, काय सांगाल? आमची मागणी ज्यावेळेस 1 वर्षाच्या अगोदर आपले जे कृषी मंत्री होते अब्दुल सत्तार यावेळेस कोलगाव शहरामध्ये येऊन गेलेले होते। कोलगाव शहरामध्ये त्यांनी पाहणी केल्यानंतर त्या पुलाचं त्यांनी आश्वासन दिलं होतं का त्या पुलाचा आम्ही करून दुरुस्ती करून देऊ आणि कास्तकाराचा प्रश्न आम्ही दूर करू। पण त्या पुलाची फक्त डागडुजी करण्यात आली, पण पाहिजे त्या प्रमाणात पुलाला म्हणजे उंचीकरण करण्यात न आल्या कारणानं पुन्हा तेच परिस्थिती त्याच कास्तकाराच्या याच्यातून पाली गेलेला आहे। कोलगावमधून कोल्ली शिवारात जाण्यासाठी बरेच दिवसाचा जो नाला आहे त्याही नाल्याचा प्रश्न अजूनपर्यंत सोडवण्यात आला आहे। जवळपास ज्यावेळेस या इथे वृष्टी चालू राहते त्यावेळेस कास्तकाराचा शेतामधला संबंध एक हप्त्याचा तुटून झालेला असतो। म्हणजे कास्तकारालाही माहीत पडत नाही का आपल्या कास्तकारीत आपण जे लावलेले पीक आहे याचं किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि तिकडे जर त्याचे कास्तकाराचे जर जनावर त्या भागाला चरासाठी गेले तर रात्री आली वेळ तर कास्तकाराला त्या जंगलाच्या त्या शिवारामध्ये पडून राहावं लागते रात्रभर, त्यांचा गावासोबतचा संबंध तुटून जाते। आता 1 हप्ता झाला आहे ते अतिवृष्टी चालू आहे। अतिवृष्टीमध्ये कोलगावामध्ये ग्रामपंचायतच्या समोरून गावामधून पाणी गेलेलं आहे, पण दरवेळेस येणारे लोक सरपंच यांना आश्वासन देण्यात येते गावकऱ्याला का तुमचा प्रश्न आम्ही सोडू, या पुलाचा आम्ही नूतनीकरण करून तुमची कास्तकारी जो आता जी अवृष्टी झालेली आहे अवृष्टीनं आता जो आहे कास्तकाराचे 150 ते 200 एकरातलं जे पीक आहे 200 एकरातलं पराठी आणि सोयाबीन असे खरडून निघालेलं आहे। इथल्या कास्तकारानं तहसीलदाराकडे कृषी विभागाकडे आपल्या तक्रारी नोंदवून तहसीलदाराकडे आपल्या तक्रारी नोंदवल्या, पण 1 हप्त्यापासून इथेही कोणताही महसूल खात्याचा कृषी विभागाचा कर्मचारी पोहोचलेला नाही आहे। आणि आपल्या त्या कास्तकाराच्या डोळ्यात जे अश्रू आहे आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर जे पिकाची धारधूर पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यातून ते अश्रू निघून राहिले, त्या अश्रू पुसण्यासाठी अजूनही कोणताही महसूल खात्याचा कर्मचारी, तहसीलदार म्हणा, ग्रामसेवक म्हणा, कोणताही कास्तकार म्हणजे याच्या कास्तकाराच्या बांधावर पोहोचलेला नाही आहे। नक्कीच आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया। गावात तुम्ही राहता कोलगावमध्ये, कोलगावची एकूण परिस्थिती काय होती या 2-3 दिवसाच्या अतिवृष्टीत? बुधवारपासून सततचा पाऊस सुरू आहे, त्यामुळे गावाच्या काही घरात या पुराचं पाणी घुसलं होतं। त्याच्यानंतर जवळपास शेकडो एकर जमीन इथून खरवडलेली आहे आणि शेतकरी अक्षरशः हतबल होऊन गेला आहे। आमच्या इथे एक छोटासा पूल आहे, त्या पुलावरून पाण्यातून जीव धोक्यात टाकून रहदारी करावी लागते, तरी या सर्व घटनेत शासनाचा कोणताही अधिकारी आमच्या इथे पोहोचलेला नाही। एकूणच शेती पिकासोबतच गुरंढोरं जे आहेत यांना सुद्धा फटका बसतोय। नेमका काय सांगाल, आपल्या ठिकाणी हा जनावरं जी आहेत ह्या जनावरांच्या संदर्भात कशा पद्धतीने इथली परिस्थिती आहे? आमच्या तर जनावरच्या बी गती आहे ना आमच्याही गती आहे। आता आम्ही का बोलावं, आम्हाला ढोराले जायले त्या काठावर असताना या काठावर अटकलो तर अंग लटकून राहिलं, त्या काठावर राहिलं त्या काठावर राहतो उपाशी आम्ही। आता काय सांगू आम्ही? तुम्ही काय सांगाल, काय इथली परिस्थिती? आता हे असं नेहमी सारखंच अतिवृष्टी कशी झाली ते? खूपच झाली, 5 दिवस झाले। 5 दिवसापासून अतिवृष्टी झाली, त्यानंतर इथे पंचनाम्यासाठी कोणी पोहोचलं नाही असं बाकीचे म्हणतात आहे, तुमचं काय मत? कोणीच नाही आलं, अजून पटवारी नाही आले, कोणीच नाही आलं। शेतकऱ्यांच्या एकूणच अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे, पण अद्यापपर्यंत कुठलाही महसूलचा कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी पोहोचला नसल्याची खंत जी आहे हे या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। पुढील काळात नक्कीच या ठिकाणी अधिकारी पोहोचतील आणि आपले पंचनामे होतील अशीच आस जी आहे ही या शेतकऱ्यांना लागली आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, कोलगाव, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।